EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जलसंपदा विभाग भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न, सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणविषयी करंट अफेअरविषयी पाहणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, लोखंडाचे गंजणे ही प्रक्रिया टिंब अभिक्रिया आहे तर मंद गती अभिक्रिया आहे। कोणती गती? मंद गती अभिक्रिया आहे। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनविलेले असतात? इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनवलेले असतात? नायक्रोम या धातूपासून बनवलेले असतात। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, मिझोरामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली? मिझोराम या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली? लाल दुहोमा यांची निवड झालेली आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, ॲथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर लिओनेल मेसी यांना मिळालेला आहे। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, सर्वात जास्त मार्ग बदलणारी नदी कोणती? सर्वात जास्त मार्ग बदलणारी नदी कोणती? तर कोशी ही नदी सर्वात जास्त मार्ग बदलणारी नदी आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, खालीलपैकी शिखर संस्था कोणाला म्हटले जाते? खालीलपैकी शिखर संस्था कोणाला म्हटले जाते? तर जिल्हा परिषद ला शिखर संस्था असे म्हटले जाते। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, जिल्हा परिषदेमध्ये किती लोकसंख्यामागे एका सदस्याची निवड होते? जिल्हा परिषदेमध्ये किती लोकसंख्यामागे एका सदस्याची निवड होते? तर 40,000 लोकसंख्येमागे एका सदस्याची निवड होते। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, अटल न्यू इंडिया चॅलेंज हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? नीती आयोग या संस्थेचा हा उपक्रम आहे, अटल न्यू इंडिया चॅलेंज। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, राष्ट्रीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय टिंब येथे आहे। राष्ट्रीय वन संशोधन संस्थेचे मुख्यालय टिंब येथे आहे, तर डेहराडून या ठिकाणी आहे। डेहराडून या ठिकाणी आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, खालीलपैकी वेगळा घटक ओळखा। खालीलपैकी वेगळा घटक ओळखा। तर रिझर्व्ह बँक, भारतीय रिझर्व्ह बँक हा वेगळा घटक आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, भारत जागतिक व्यापार संघटनेचा सभासद कोणत्या वर्षी झाला? भारत जागतिक व्यापार संघटनेचा सभासद सन 1995 या वर्षी झाला। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय हे जिनेवा या ठिकाणी आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे, खालीलपैकी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कोठे झाली? खालीलपैकी भारत छोडो या आंदोलनाची सुरुवात कुठे झाली? तर मुंबई या ठिकाणी झाली। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले? भारत छोडो हे आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले? तर सन 1942 या वर्षात सुरू करण्यात आले। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, खालीलपैकी भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? खालीलपैकी भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोह पुरुष म्हणून ओळखले जाते। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, भारताने कोणत्या देशासाठी अलीकडे नागरिकांसाठी व्हिसा सेवा निलंबित केली? भारताने कोणत्या देशासाठी अलीकडे नागरिकांसाठी व्हिसा सेवा निलंबित
केली आहे तर कॅनडा या देशासाठी बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, ट्रान्सपोर्ट आउटलुक 2023 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केले तर ITF या संस्थेने प्रसिद्ध केले आहे. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही सन 1935 साली झाली. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती? सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आहे. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे? खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे? तर नवीन मंगलोर हे बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? तर अमरनाथ हे स्थान. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणते अंटार्क्टिक खंडातील सर्वोच्च शिखर आहे? खालीलपैकी कोणते अंटार्क्टिक खंडातील सर्वोच्च शिखर आहे? तर विनस मॅसिफ हे सर्वोच्च शिखर आहे अंटार्क्टिक खंडातील. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? भारतातील अतिप्राचीन पर्वत अरवली पर्वत हा आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, 5 एप्रिल 2023 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाला किती वर्ष पूर्ण झाले आहे? तर 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, सांभर सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? सांभर सरोवर हे पुढीलपैकी राजस्थान या राज्यामध्ये आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, गल्लोगली या शब्दाचा समास ओळखा. गल्लोगली या शब्दाचा समास ओळखा. अवयवभाव हा समास होईल. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? राजकुमारी अमृता कौर हे होत्या. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर मित्रांनो, जलसंपदा विभाग भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओवर आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण करंट अफेअर, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, GK विषय महत्त्वपूर्ण प्रश्न आपणास MR अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघास मिळतील.